नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळे? तर आज मी बनवली आहे चपाती आणि भाकरीसोबत असे छोले भटुऱ्याची छान चविष्ट भाजी. तर चला रेसिपीला सुरुवात करू. सर्वात अगोदर मी असे हरभरे 1 वाटी रातभर भिजण्यासाठी ठेवले होते आणि सकाळी मला ही भाजी बनवायची होती. आणि मी कुकरमध्ये हरभरे घालून घेतलेले आहेत व 1.5 गिलास पाणी घातलेलं आहे व गॅस चालू करून कमी गॅसवर त्या 4-5 शिट्ट्या होऊ देऊ. आणि जोपर्यंत हरभरे शिजत आहे तोपर्यंत 2 टमॅटो कट करून घेऊ. आपल्याला ह्याची ग्रेव्ही बनवायची आहे. आणि 1 कांदा कट करून घेऊ. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक व कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉन ही प्रेस करा. छान मोठे मोठेच कट करायचे कारण आपल्याला मिक्सरला ह्याची पेस्ट बनवायची आहे. कांदा देखील कट करून घ्यायचा. व 1 गड्डा लसणाचा सोलून घ्यायचा. ही सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पेस्ट बनवून घेऊ. व आपल्याला काय कांदा असाच ठेवायचा आहे फोडणीमध्ये घालण्यासाठी. गॅस चालू करून कढई गॅसवर ठेवून देऊ. व कढई गरम झाली की तेल घालून घेऊ. तेल गरम झाले की जिरे घालून घेऊ. जिरे तडतडले की आपण कट केलेला कांदा घालून घेऊ. छान मिक्स करून घेऊ. व वाटलेली पेस्ट घालून घ्यायची. पेस्ट छान मिक्स करून घ्यायची. छान परतू द्यायची. तुम्ही बघू शकता छान परतलेली आहे. आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं व हळद घालून घेऊ. व 1 चमचा काळं तिखट घालून घेऊ. व 1 चमचा लाल तिखट घालून घेऊ. काळ्या तिखटाने खूप छान होती ही भाजी. तुम्ही नक्की ट्राय करा. छान परतलं आहे. आता उकडलेले हरभरे घालून घेऊ. छान उकळी आलेली आहे आणि कलरही छान आलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा असे छोले भटुऱ्याची भाजी. अगर तुमच्या इथं भाजीला काय नसेल तुम्ही ही ट्राय करू शकता किंवा इतर वेळेही तुम्ही ही बनवू शकता. अशी गरम गरम चपात्यासोबत खूप छान लागते ही भाजी. व हरभरेही छान शिजले आहे. मी हाताने दाखवत आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही पण नक्की ट्राय करा.